Hello students, in last period we have seen the stereochemistry of SN1 and SN2 reaction. In SN2 reaction, there is a inversion of configuration. That means whatever the configuration of the substrate, that is exactly changes in the product. That means if product is of R configuration, then the starting compound must be of a S configuration. And in SN1 reaction, we have seen a retention of configuration as well as a inversion of configuration. We have also seen the racemic mixture, formation of racemic mixture, that means equimolar mixture of retention and inversion of configuration. Now let us see the mechanism here of SNi reaction, that means a stereochemistry of SNi reaction with a retention of configuration. We studied SNi reaction. In that reaction, what happens? The nucleophile, which is a part of substrate, attacks on the carbon atom, and that nucleophile gets substituted in place of one atom or group, and we get the product. In this reaction, the formation of product is with a retention of configuration. That means whatever the configuration of substrate, we exactly get the same configuration that of the product. Now, as we know, the concentration of this or the rate of the reaction, SNi reaction, depends upon the two molecules, that means substrate as well as a thionyl chloride. That means it is a biomolecular reaction. म्हणजेच SN2 रिॲक्शन देखील बायोमॉलिक्युलर रिॲक्शन होती, कारण त्याच्यामध्ये रेट जो आहे न्यूक्लिओफाइल आणि सबस्ट्रेटवर अवलंबून होता. SNi रिॲक्शनमध्ये देखील हा रेट सबस्ट्रेट आणि न्यूक्लिओफाइलवर अवलंबून असतो. म्हणजेच SN2 मेकॅनिझममध्ये जसं आपल्याला इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं, तसं आपल्याला SNi रिॲक्शनमध्ये मिळायला पाहिजे. परंतु इथं असं होत नाही. इन दिस रिॲक्शन व्हॉट हॅपन्स, वी गेट ए रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, म्हणजे जे कॉन्फिगरेशन आहे ते रिटेन होतं. आपण लेटस ब्रीफ सी इन द ब्रीफ मेकॅनिझम. हा सबस्ट्रेट आहे, याच्यावरती थायोनिल क्लोराईड जो आहे याच्यातला OH ग्रुपचा एसवर अटॅक होतो, क्लोरीन ॲटम हा रिमूव्ह होतो, आपल्याला हा अल्किल क्लोरोसल्फाईड नावाचा इंटरमिजिएट मिळतो. आणि हा सेकंड स्टेपमध्ये काय होतं, अल्किल क्लोरोसल्फाईडमध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होऊन हा जो काही कार्बोकटाईन फॉर्मेशन होतं, हा एक कार्बोकटाईन, आणि हा ग्रुप बाजूला आपल्याला निघून जातो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, मग हा जो ग्रुप आहे आता याच्यावरती या कार्बोकटाईनवरती अटॅक करतो. हा जो आहे Cl ॲटम हा सबस्ट्रेटमधलाच पार्ट आहे, म्हणून त्याला आपण SNi म्हणतो, म्हणजेच इंटरनल न्यूक्लिओफाइल आहे, आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो क्लोरो अल्केन. याच्यामध्ये काय, आता हा बल्की ग्रुप जो आहे हा जिकडनं निघून जातो त्याच, म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप ह्या साईडने निघून जातो. ॲट व्हेरी सेम टाईम दिस क्लोरीन ॲटम अटॅक फ्रॉम द सेम साईड, त्याच बाजूने तो काय करतो, अटॅक करतो. ॲज दिस ग्रुप इज अ बल्की वन, त्यामुळे ह्या साईडने तो अटॅक करतो. त्यामुळे तो लिव्हिंग ग्रुप ज्या बाजूने निघून जातो त्याच बाजूने अटॅक करतो, म्हणून आपल्याला जे कॉन्फिगरेशन मिळतं ते मिळतं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन हे काय होतं, रिटेन होतं. नाऊ लेट अस सी द एव्हिडन्स फॉर दिस रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. याच्यामध्ये आपण जर एव्हिडन्स पाहिलं तर हा आपल्याला कंपाऊंड आहे, जे पायरिडीन अल्कोहोल आणि थायोलिन क्लोराईडचं मिक्सचर आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये जी रिॲक्शन आपण कॅरी आउट केली तर आपल्याला कंपाऊंड मिळतो. दिस इज द प्रॉडक्ट, याला आपण म्हणूया प्रॉडक्ट आहे. हा अल्किल हॅलाइड आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. याच्यामध्ये सेम रिॲक्शन आहे, थायोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्शन होते मेकॅनिझममध्ये. हा थायोनिल क्लोराईडचा ग्रुप हा निघून जातो, इथे न्यूक्लिओफाइल त्या बाजूने अटॅक करतो आणि आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. ही रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ पायरिडीन कॅरी आउट केली जाते. जे पायरिडीन हा ROH SOCl2 आणि हा इंटरमिजिएट कंपाऊंड, म्हणजे हा इंटरमिजिएट कंपाऊंड तयार झाला, त्याच्यातून HCl बाहेर पडला, हा कंपाऊंड तयार झाला. इथे आपल्याला हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन अटॅक्स ऑन द सबस्ट्रेट, हा सबस्ट्रेटवर अटॅक करतो आणि आपल्याला ग्रुप निघून जातो. सो दिस इज द एव्हिडन्स फॉर द रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. लिव्हिंग ग्रुप बल्की आहे त्यामुळे, आणि
लिव्हिंग ग्रुपचाच पार्ट हा न्यूक्लिओफाईल आहे, त्यामुळे तो सेम साईडने अटॅक करतो, म्हणून आपल्याला मिळतं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. मग आपल्याला आपण 3 रिॲक्शन पाहिल्या, SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन आणि SNi रिॲक्शन. SN2 रिॲक्शनमध्ये आपल्याला काय आहे, इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. SN1 रिॲक्शनमध्ये आपल्याला काय आहे, रिटेन्शन ॲज वेल ॲज द इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. इट डिपेंड्स अपॉन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन अँड द सॉल्व्हंट युज्ड. सॉल्व्हंट कुठला वापरतो त्यानुसार रिटेन्शन आणि इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन किंवा आपल्याला जे रेसिमिक मिक्सचर मिळणार आहे त्याचं प्रपोर्शन हे ठरतं. Now let us see what are the factors which affect on the SN1 and SN2 reaction. SN1 आणि SN2 रिॲक्शनवर कुठले कुठले फॅक्टर आहेत त्याचा रेट कमी करतात किंवा जास्त करतात. नाव लेट अस गो थ्रू इट. आपल्याला माहिती आहे हे 4 प्रकारचे फॅक्टर आहेत जे SN1 आणि SN2च्या रिॲक्शनच्या रेटवरती रेट त्यांचा डिपेंडंट असतो. दॅट मीन्स दीज आर द फॅक्टर विच और हू डिसाइड्स द रेट ऑफ द SN1 or SN2 reaction or the substrate, whatever the route followed by the substrate. पहिला जो आहे तो आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट, म्हणजे जे स्टार्टिंग कंपाऊंड आहे ज्याच्यावरती न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे तिचं नेचर कसं आहे. दुसरा फॅक्टर आहे नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, न्यूक्लिओफाईल इज अ एंटरिंग ग्रुप, जे जो सबस्टिट्यूट होणार आहे त्याचं न्यूक्लिओफिलिसिटी कशी आहे, त्याचं साईज काय आहे किंवा त्याचं नेचर कसं आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतो. नंतर आहे नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप, जो ग्रुप सबस्ट्रेटमधनं निघून जाणार आहे त्याचं नेचर कसं आहे. आणि लास्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे SN1 किंवा SN2 रिॲक्शन कॅरी आउट करताना आपण कुठल्या प्रकारचा सॉल्व्हंट वापरतोय. नाउ लेट अस सी वन बाय वन. नाउ लेट अस सी द नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला इथं सॅच्युरेटेड कार्बनवरती न्यूक्लिओफाईल अटॅक करतो आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो, वेदर इट फॉलोज SN1 और SN2 रिॲक्शन. न्यूक्लिओफाईल अटॅक करतो कार्बनवरती ज्याला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो, तो SN1 रूट फॉलो करेल किंवा SN2 रूट फॉलो करेल. इथे एक एक्झाम्पल आहे सिम्पल, दिस इज RBR, म्हणजे अल्किल हॅलाइड आहे, त्याच्यावर OHने अटॅक केला आणि आपल्याला मिळाला अल्कोहोल. याच्यामध्ये हे आहे सबस्ट्रेट. RBR म्हणजे काय आहे, सबस्ट्रेट आहे. आपण आता इथं काही रिॲक्शन्स दिलेले आहेत, सॉरी रेट कम्पॅरिझन केलेलं आहे. इथं सबस्ट्रेट आहे, इथं SN2चा रेट आहे आणि इथं SN1चा रेट आहे. आपण वन बाय वन आपण बघू. याच्यामध्ये अल्किल हॅलाइड सिम्पल मिथिल ब्रोमाइड आहे. मिथिल ब्रोमाइडची जर रिॲक्शन आपण न्यूक्लिओफाईल बरोबर केली तर त्यावेळेला आपल्याला SN2 रिॲक्शनचा रेट किती आहे, 30 आहे आणि SN1चा रेट काय 1.05, म्हणजे SN2 रूट हा ही रिॲक्शन फॉलो करते. SN1 जवळपास आपल्याला खूप कमी प्रमाणावरती SN1 रूट फॉलो करते. आता इथं आपल्याला ब्रँचिंग वाढली, हा इथिल ब्रोमाइड. ज्यावेळेला इथिल ब्रोमाइड असेल त्यावेळेला SN2 रिॲक्शनचा रेट जो आहे तो 1 आहे, त्याच वेळेला SN1चा रेट काय झाला 10 झाला, म्हणजे वाढला. SN2चा रेट कमी झाला आणि SN1चा वाढला. आता पुन्हा काय, ज्या इथं हा कार्बन आहे ज्याला लिव्हिंग ग्रुप आहे तिथं पुन्हा 2 CH3 ॲड केले, त्यावेळेला आपल्याला रेट पुन्हा SN2चा कमी झाला 0.025. दिस इज ओनली फॉर द कम्पॅरिझन, डोंट बॉदर अबाउट द नंबर्स. ह्या नंबर्सचं काही तुम्ही टेन्शन घेण्याचं कारण नाही, हे फक्त कम्पॅरिझनसाठी आहे की रेट यांच्यामध्ये कमी का होतं ते आपण बघणार आहोत. आणि आता इथे SN1चा रेट वाढला आणि ही टर्शियरी सबस्ट्रेट आहे. या टर्शियरी सबस्ट्रेटमध्ये SN2चा रेट खूपच कमी झाला 0.001, म्हणजे खूपच कमी. आणि इथं SN1चा रेट वाढला 1.2 × 10⁵. आता या सबस्ट्रेटकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे पहिल्या कंपाऊंडमध्ये 3 हायड्रोजन, त्याला या कार्बनला 3 हायड्रोजन जॉईंट आहेत, त्यावेळेला SN2चा रेट जास्त आहे. पण जसजसं त्या कार्बनवरचे एक एक हायड्रोजन कमी होऊन इतर ग्रुप ॲड होतात, म्हणजेच आपण याला अल्फा कार्बन म्हणतो ज्याला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे. अल्फा कार्बनवर जर ब्रँचिंग वाढली, ग्रुप वाढले, तर आपल्याला काय होत जातंय, SN2चा रेट कमी कमी होत जाताना दिसतोय आणि SN1चा रेट आपल्याला वाढताना दिसतो. म्हणजे आपण एक स्टेटमेंट याच्यावरून करू शकतो, ॲज द ब्रँचिंग और क्राउडिंग ॲट अल्फा कार्बन increases,
the rate of SN2 reaction decreases, but the rate of SN1 reaction increases. जर अल्फा कार्बनवरती म्हणजे ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप जॉईंट आहे अशा कार्बनवर ब्रँचिंग वाढलं, क्राउडिंग वाढलं, तर SN2 रिॲक्शनचा रेट कमी होतो आणि SN1 रिॲक्शनचा रेट वाढतो. इथं आपण तेच एक्झाम्पल दिलेलं आहे, क्राउडिंग ॲट अल्फा कार्बन म्हणजे कार्बन बिअरिंग लिव्हिंग ग्रुप, ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप आहे. आता ही सबस्ट्रेट आहे, दिस इज एस टर्शरी सबस्ट्रेट. वाय दिस रेट डिक्रीजेस और इन्क्रीजेस आपण ते बघूया. आता ही सबस्ट्रेट आहे, ही टर्शरी सबस्ट्रेट आहे. या कार्बनला CS3 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 तीन CS3 ग्रुप जॉईंट आहे आणि हा लिव्हिंग ग्रुप आहे. ॲज वी नो दीज ग्रुप आर बल्की ग्रुप्स. CS3 ग्रुप कसे असतात? बल्की असतात, म्हणजे मोठे ग्रुप आहेत असं आपण म्हणू थोडक्यात. हे मोठे ग्रुप असतात आणि आपल्याला माहिती आहे मोठे ग्रुप जर असतील तर त्यावेळेला OH जो आहे तो बॅक साईडने ज्या वेळेला अटॅक करतो त्यावेळेला ब्रोमीन हा काय होतो, पुढे निघून जातो आणि ही TS फॉर्म होते. जर आपण पाहिलं SN2 रिॲक्शनमध्ये पाहिलंय, न्यूक्लिओफाइल अटॅक्स फ्रॉम द बॅक साईड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ COH bond, that is carbon nucleophilic bond, and there is a breakage of carbon living group bond. त्या हा बॉन्ड फॉर्म होतो आणि हा बॉन्ड सायमल्टेनियसली ब्रेक होतो आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. पण जर आपण TS पाहिली, आता SN2 रिॲक्शनसाठी ही जर TS पाहिली तर SN2 रिॲक्शनमध्ये TSमध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे? सबस्ट्रेट आहे, न्यूक्लिओफाइल आहे आणि लिव्हिंग ग्रुप आहे. आता याच्यामध्ये काय, ही सबस्ट्रेट जी आहे ही क्राउडेड होते, इथं गर्दी होते. ज्या वेळेला सबस्ट्रेट ही क्राउडेड असते त्यावेळेला या TSमध्ये गर्दी असते आणि TSमध्ये जर गर्दी असेल, if there is a crowding in TS, then there are the steric interactions, and due to the steric interaction the stability of TS decreases. याच्या TSची स्टॅबिलिटी काय होते? डिक्रीज होते. त्यामुळे हा रिॲक्शन जी आहे SN2 रूट फॉलो करत नाही किंवा कमी प्रमाणावर करते आणि SN2 रूट फॉलो करत नसेल तर ऑब्वियसली इट फॉलोज द SN1 रिॲक्शन. पुन्हा काय होतं, बॅक साईडने न्यूक्लिओफाइल अटॅक करणार आहे, त्यामुळे बॅक साईडला हे बल्की ग्रुप असल्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स, स्टेरिक इंटरॅक्शन्स, स्टेरिक क्राउडिंगमुळे बॅक साईड अटॅक डिफिकल्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला रेट ऑफ SN2 रिॲक्शन हा डिक्रीज होतो पण रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो. रेट ऑफ SN1 रिॲक्शन रेट कसा वाढतो आपण ते बघूया. आता आपण बघू याच्यामध्ये SN2 रिॲक्शनमध्ये काय आहे की रिमूव्हल ऑफ बॉन्ड फॉर्मेशन ऑफ हे रिडिटरमायनिंग स्टेप आहे. त्याच्यामुळे हा न्यूक्लिओफाइलचा बॅक साईड अटॅक कमी होतो आणि ऑटोमॅटिकली रेट हा डिक्रीज होतो. पण SN1 रिॲक्शनमध्ये काय आहे बघूया आपण. SN1 रिॲक्शनमध्ये काय होतं, पहिल्यांदा आपल्याला लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि आपल्याला कार्बोकटायन फॉर्म होतो. काय फॉर्म होतो? कार्बोकटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन इज अ फर्स्ट स्टेप. पहिली स्टेप असल्यामुळे त्यामध्ये काय आहे, OH ग्रुप इन्व्हॉल्ड आहे आणि कार्बोकटायन हा सेकंड स्टेपमध्ये मग न्यूक्लिओफाइल अटॅक करतो आणि आपल्याला काय होतो, प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन इज ए स्लोअर स्टेप आणि रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. SN1 रिॲक्शनमध्ये काय होतं, SN1 रिॲक्शनमध्ये कार्बोकटायन फॉर्म होतं, म्हणजे ती इंटरमिजिएट स्टेप आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, आता हे पहिलं काय आहे, sp3 हायब्रिडायझेशन आणि TS ज्या वेळेला फॉर्म होईल SN1 रिॲक्शनमध्ये कार्बोकटायन ते होईल sp2 हायब्रिडायझेशन होईल, कारण एक ग्रुप निघून गेला तर ते sp2 हायब्रिडायझेशन होईल आणि sp2 हायब्रिडायझेशनमध्ये काय असतं, TSमध्ये क्राउडिंग कमी असते, त्यामुळे आपल्याला तो कंपाऊंड SN1 रूट फॉलो करतो ज्या वेळेला सबस्ट्रेट क्राउडेड असेल. त्यामुळे काय होईल, ग्रुप निघून जाईल. आपल्याला तीन म्हणजे हा ग्रुप नसेल, आधी हा ग्रुप निघून गेलेला असेल, इथं कार्बोकटायन असेल, त्यामुळे आपल्याला ह्या साईडने किंवा ह्या साईडने न्यूक्लिओफाइलचा अटॅक पॉसिबल आहे. त्यामुळे जर अल्फा कार्बनला क्राउडिंग वाढत असेल तर त्यावेळेला रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो, बट ॲट द सेम टाईम रेट ऑफ SN2 काय होतो, कमी होत जातो. लेट अस सी द क्राउडिंग ॲट बीटा कार्बन. आता बीटा कार्बनला क्राउडिंग म्हणजे काय, अल्फा कार्बन म्हणजे कुठला, हा अल्फा कार्बन ज्याला लिव्हिंग ग्रुप जॉईंट आहे अल्फा, पुढचा कार्बन ऑटोमॅटिकली बीटा.
बीटा कार्बनला जरी क्राउडिंग वाढली तरी काय होतं, बॅकसाईड अटॅक जो आहे न्यूक्लिओफाईलचा तो काय होतो, कमी होतो. आणि बॅकसाईड अटॅक कमी झाला म्हणजेच रेट ऑफ SN2 रिॲक्शन काय होतो, डिक्रीज होतो आणि रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो. अशा प्रकारे दी सबस्ट्रेट अफेक्ट्स ऑन द रेट ऑफ SN1 अँड SN2 रिॲक्शन. थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला, सबस्ट्रेटवरती जर क्राउडिंग असेल ॲट अल्फा कार्बन और ॲट बीटा कार्बन, त्यावेळेला SN2चा रेट डिक्रीज होतो आणि SN1चा रेट वाढतो. पण ज्या वेळेला सबस्ट्रेट हे नॉन बल्की असेल, म्हणजे जसं मिथेनचं एक्झाम्पल आपण पाहिलं, म्हणजे अल्फा कार्बनवरती जर हायड्रोजन असतील किंवा लायटर ग्रुप असतील, त्यावेळेला मात्र SN1चा रेट काय होतो, SN2चा रेट वाढतो. हा झाला पहिला फॅक्टर. अशा प्रकारे क्राउडिंग अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन. आता आपण बघू दुसरं आहे, त्याच्यामध्ये सबस्ट्रेटमध्ये अलायलिक सबस्ट्रेट असेल. आता हे पण सॅच्युरेटेड कार्बन पाहिला. इथं अलायलिक सबस्ट्रेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आता हा कंपाऊंड दिलेला आहे बघा, याच्यामध्ये CH2 हा Cl इज अ लिव्हिंग ग्रुप आणि याला बीटा कार्बनला डबल बॉन्ड आहे. दिस टाइप ऑफ द सबस्ट्रेट इज ए अलायलिक सबस्ट्रेट. अलायलिक ग्रुप म्हणजे कंपाऊंड पॉझेसिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर आपण पाहिला तर याच्यामध्ये काय होतं, पहिल्या स्टेपमध्ये आता समजा आपल्याला लिव्हिंग ग्रुप निघून गेला क्लोरीन आणि हा कार्बोकटाईन फॉर्मेशन झाला. हा कार्बोकटाईन जो आहे, दिस कार्बोकटाईन इज गेट स्टॅबिलाइज्ड बाय दिस पाय बॉन्ड. या पाय बॉन्डने काय केला जातो, हा कार्बोकटाईन स्टॅबिलाइज केला जातो. ज्यावेळेला हा पॉझिटिव्ह चार्ज होईल, हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी ही इलेक्ट्रॉन पेअर पुढे शिफ्ट होईल. अशा प्रकारे हा पॉझिटिव्ह चार्ज इथं आपल्याला या कार्बनवर आला. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो इकडे तिकडे शिफ्ट होतो, म्हणजे तो काय केला जातो, स्टॅबिलाइज केला जातो. ज्या वेळेला स्टॅबिलिटी वाढेल कार्बोकटाईनची, त्यावेळेला कंपाऊंड अंडरगोज SN1 मेकॅनिझम. आता इथं हा रेझोनन्स इफेक्टने कार्बोकटाईन स्टॅबिलाइज केला जातो. मोर इज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटाईन, मोर इज द रेट ऑफ SN1 रिॲक्शन. म्हणजे अलायलिक सबस्ट्रेट जर असेल तर रिॲक्शन कुठला रेट वाढतो, SN1चा रेट वाढतो. इथं बेंजायलिक सबस्ट्रेट आहे बघा. आता बेंजायलिक सबस्ट्रेट म्हणजे काय, सबस्ट्रेटमध्ये बेंझिन रिंग आहे, CH2 अल्फा कार्बन आणि हा बीटा आहे तुमचा बेंझायलिक सबस्ट्रेट. हे बेंझायलिक सबस्ट्रेट असेल, पुन्हा तेच सेम रिॲक्शन होते, लिव्हिंग ग्रुप निघून जातो, इथं कार्बोकटाईन फॉर्मेशन होतो आणि हा कार्बोकटाईन रेझोनन्सने काय केला जातो, इट इज गेट स्टॅबिलाइज. हा चार्ज इथं शिफ्ट होईल, तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, हा इथे पुन्हा हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा पॉझिटिव्ह चार्ज आणि सो ऑन. अशा आपल्याला स्टॅबिलायझिंग स्ट्रक्चर्स मिळतील आपल्याला. अशा प्रकारे कार्बोकटाईनची स्टॅबिलिटी वाढली तर आपल्याला काय होईल, रेट ऑफ SN1 रिॲक्शन काय होतो, वाढत जातो. विनायलिक सबस्ट्रेट असेल, विनिल क्लोराईड म्हणजे आता डायरेक्टली जो लिव्हिंग ग्रुपला डबल बॉन्ड आहे. इथं आपण पहिला अलायलिकमध्ये काय होतं, बीटा कार्बन कार्बन डबल बॉन्ड होतं. विनायलिकमध्ये काय आहे, इथं डायरेक्टली अटॅच आहे. याच्यामध्ये काय होतं, विनायलिक सबस्ट्रेटमध्ये आपल्याला पाहिलं विनिल क्लोराईडचं आपल्याला पाहिलं रिलक्टंट टू द SN1 रिॲक्शन ॲज वेल ॲज द SN2 रिॲक्शन. म्हणजे दोघी रिॲक्शन ह्या डिफिकल्टी कॅरी आउट केल्या जातात ज्याच्यामध्ये विनायलिक सबस्ट्रेट असेल तर. कारण विनिल क्लोराईड्समध्ये आता आहे क्लोरीन ॲटम जो आहे तो sp2 कार्बनला जॉईंट आहे. sp2 म्हणजे डबल बॉन्ड असलेला, डबल बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन सिंगल बॉन्ड. म्हणजे sp3 कार्बनपेक्षा हा डबल बॉन्ड. अगेन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर can be utilized for the resonance with pi bond, and this creates double bond character in a CCl bond which increases bond energy, CCl bond, and hence it breaking becomes difficult, and CCl bond breaking is in rate determining step in SN1 as well as the SN2 reaction. दोघी रिॲक्शन मध्ये जो कार्बन लिव्हिंग ग्रुप बॉन्ड ब्रेकेज आहे ते रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. इफ बॅकसाइड अटॅक of nucleophile is considered, then it is not possible due to the repulsion of the pi orbital. pi orbital असल्यामुळे बॅकसाइड अटॅक पण पॉसिबल नाही. आणि कार्बोकटायनची स्टॅबिलिटी जर आपण कन्सिडर केली तर तो कार्बोकटायन देखील स्टेबल नाही, म्हणजे SN1 रिॲक्शन देखील इथे कॅरी आउट होत नाही. लेट अस सी द एक्झाम्पल. हे एक्झाम्पल दिलेलं आहे, याच्यामध्ये क्लोरीनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ही आता विनायलिक सबस्ट्रेट आहे, म्हणजे डायरेक्टली अटॅच आहे क्लोरीन हा, त्यामुळे ही जी लोन पेअर आहे ही इथं शिफ्ट होते
आणि हा पाय बॉन्ड पुन्हा इकडे शिफ्ट झाला, हे निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला. म्हणजे हा CCl बॉन्ड जो आहे हा डबल बॉन्ड कॅरेक्टर ॲक्वायर करतो. त्यामुळे डबल बॉन्ड ब्रेक करणं कठीण असतं. त्यामुळे कार्बोकटायन लवकर फॉर्म होत नाही. कार्बोकटायन लवकर फॉर्म झाला नाही किंवा तो स्टॅबिलाइज राहिला नाही तर SN1चा रेट काय होतो, कमी होतो. कारण आपल्याला माहिती आहे SN1 रिॲक्शनमध्ये फर्स्ट स्टेप इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन अँड दॅट कार्बोकटायन मस्ट बी स्टेबल वन. तो कार्बोकटायन जो फॉर्म होणार आहे तो कसा असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे. म्हणजे विनायलिक सबस्ट्रेट जर असेल तर कार्बोकटायन स्टेबल नसतो. त्यामुळे अशा सबस्ट्रेट SN1 रेट फॉलो करत नाही आणि अशा सबस्ट्रेट SN2 रूट देखील फॉलो करत नाही. कारण हा डबल बॉन्ड अशा प्रकारे असतो, क्राउडेड सबस्ट्रेट होते. त्यामुळे बॅकसाइड अटॅक जो आहे न्यूक्लिओफाईलचा इट इज ग्रेट प्रिव्हेंटेड अँड दॅट्स वाय इन विनायलिक सबस्ट्रेट the rate of SN1 and SN2 is reluctant. तो काही रिॲक्शन रेट दोघींसाठी तो डिफिकल्ट आहे. आता सबस्ट्रेट जर ब्रिज्ड असेल, अशा प्रकारे ब्रिजिंग असेल म्हणजे दोन रिंग एकमेकांमध्ये कॉमन कार्बन असलेल्या जर रिंग असतील तर दोघी SN1 आणि SN2 रिॲक्शन हे फॉलो होऊ शकत नाही. कारण काय होईल, आपल्याला हा Br ग्रुप इथं निघून गेला, इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला तर इथं त्याचं स्टॅबिलायझेशन होणार नाही. त्यामुळे SN1चा रेट नाही होणार आणि बॅक साईडने अटॅक केला तर बल्की रिंग असल्यामुळे TS जी आहे ती कावरेड होईल. त्यामुळे तो SN2 रेट देखील काय होईल, फॉलो करू शकणार नाही. जर ब्रीज्ड सबस्ट्रेट असतील तर SN1 ॲज वेल ॲज SN2चा रेट फॉलो करू शकत नाही किंवा ते दोघी रिॲक्शन पॉसिबल नाहीत. म्हणजे दोघींचा रेट काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो. हे आपण पाहिलं सबस्ट्रेटमध्ये काय काय आहे. मग क्राउडेड सबस्ट्रेट असेल तर रेट ऑफ SN1 जास्त, लायटर म्हणजे सबस्ट्रेट क्राउडेड नसेल तर रेट ऑफ SN2 जास्त. आपण पाहिलं अलायलिक सबस्ट्रेट असेल तर रेट ऑफ SN2 जास्त. विनायलिक सबस्ट्रेट असेल तर दोघींचा रेट काय होतो, कमी होतो. बेन्झायलिक सबस्ट्रेट असेल त्यावेळेला देखील आपल्याला रेट ऑफ SN1 हा जास्त असतो आणि ब्रिज्ड असेल तर दोघांचा रेट काय होतो, कमी असतो. हा पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर आहे आता नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल. तर न्यूक्लिओफाईल म्हणजे जो एंटरिंग ग्रुप, अटॅकिंग ग्रुप आहे त्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो. हा नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल आपण बघू. आता दोघी रिॲक्शन आपण पाहिलेल्या आहेत. नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल डज नॉट अफेक्ट रेट ऑफ SN1 रिॲक्शन बिकॉज न्यूक्लिओफाईल इज नॉट इन्व्हॉल्ड इन रेट डिटर्माइनिंग स्टेप. SN1 रिॲक्शनमध्ये पहिली स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन म्हणजे लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि कार्बोकटायन फॉर्म होतो. आणि मग ती स्लोअर स्टेप आहे. जी स्लोअर स्टेप असते ती रेट डिटर्माइनिंग स्टेप असते. आणि दुसरी स्टेप जी आहे त्या न्यूक्लिओफाईलवरती कार्बोकटायनवर न्यूक्लिओफाईल अटॅक होणार आहे आणि मग आपल्याला तो प्रॉडक्ट फॉर्म होईल. म्हणजे रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये SN1मध्ये न्यूक्लिओफाईल इन्व्हॉल्ड नसतो. त्यामुळे न्यूक्लिओफाईलच्या नेचरचा SN1 रिॲक्शनवर काहीही परिणाम होत नाही. पण SN2 रिॲक्शनवरती त्याचा काय होतो, परिणाम होतो. कारण SN2 मेकॅनिझममध्ये आपल्याला न्यूक्लिओफाईल इज इन्व्हॉल्ड इन रेट डिटर्माइनिंग स्टेप. तो रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यामुळे त्याचा काय होतो, इफेक्ट होतो. गुड न्यूक्लिओफाईल इन्क्रीजेस रेट ऑफ SN2 रिॲक्शन while poor nucleophile decreases rate of SN2 रिॲक्शन. कारण काय, सायमल्टेनियस प्रोसेस आहे. न्यूक्लिओफाईल बॅक साईडने अटॅक करणार आहे. न्यूक्लिओफाईल जेवढा स्ट्रॉंगर असेल तेवढा तो स्ट्रॉंगली अटॅक करेल आणि तेवढा SN2चा रेट काय होईल, आपल्याला वाढेल. सो दिस इज अ नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल. आता न्यूक्लिओफाईलची न्यूक्लिओफिलिसिटी. The nucleophilicity of the reagent is ability to donate the electron pair to the carbon to form a covalent bond. More tendency of reagent to donate electron pair is more nucleophilicity. न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे न्यूक्लिओफाईल लोन पेअर डोनेट करतो कार्बन ॲटमला. न्यूक्लिओफिलिसिटी आणि बेसिसिटी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. न्यूक्लिओफाईलवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि बेसवर देखील निगेटिव्ह चार्ज असतो. पण न्यूक्लिओफाईल काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर कार्बनला डोनेट करतो. त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओफाईल. मोर द ॲबिलिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू द कार्बन मोर इज द न्यूक्लिओफिलिसिटी. जेवढं जास्त इलेक्ट्रॉन पेअर कार्बनला देण्याची कपॅसिटी असेल तेवढी न्यूक्लिओफिलिसिटी काय असते,
जास्त असते. लेट अस सी द बेसिसिटी. बेसिसिटी काय? बेसिसिटी इज द ॲबिलिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू द हायड्रोजन. न्यूक्लिओफिलिसिटीचं आहे कार्बनला डोनेट करणे, बेसिसिटीचं आहे हायड्रोजनला डोनेट करणे. ॲबिलिटी ऑफ बेस टू ॲब्स्ट्रॅक्ट ए प्रोटॉन. कारण बेस काय करतो? प्रोटॉन पिकअप करतो. न्यूक्लिओफाईल काय करतो? कार्बनला अटॅक करतो. हा दोघांमधला डिफरन्स आहे. न्यूक्लिओफिलिसिटी इन्व्हॉल्व्स donation of electron pair to the carbon atom, whereas basicity involves donation of electron pair to the hydrogen. Nucleophilicity is governed by the kinetic factor, whereas basicity is governed by the thermodynamic factor. Nucleophilicity is affected by the steric factor, whereas basicity is not affected by the steric factor. जे न्यूक्लिओफाईल जो आहे तो कार्बनवर अटॅक करणार आहे, त्यामुळे कार्बनवर गर्दी असेल तर न्यूक्लिओफाईलच्या अटॅकवरती फरक पडतो. पण बेसिसिटी हा फक्त प्रोटॉन पिकअप करणार आहे, म्हणून त्याचा स्टेरिक फॅक्टरशी त्याचा काही एवढा संबंध येत नाही. आता देर इज सम क्रायटेरिया आहे. ए निगेटिव्हली चार्ज स्पीसीज इज मोर न्यूक्लिओफिलिक दॅन द न्यूट्रल मॉलिक्यूल. जे न्यूट्रल मॉलिक्यूलपेक्षा ज्या स्पीसीजवर निगेटिव्ह चार्ज असेल ती जास्त स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल असतो. OH स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे, बेटर न्यूक्लिओफाईल दॅन H2O. कारण H2Oचं आपण जर बॉन्ड स्ट्रक्चर काढलं तर हायड्रोजनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो, पण तो आपण मॉलिक्यूल न्यूट्रल दाखवतो, त्यामुळे हा कमी न्यूक्लिओफाईल आहे. इथं OH वरती डायरेक्ट मेन्शन केलेला आहे म्हणून हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे. If attacking atom is the same, then nucleophilicity increases with the basicity. Attacking atom same असेल तर न्यूक्लिओफिलिसिटी कसं इन्क्रीजेस, बेसिसिटी वाढत गेली कंपाऊंडची तर त्याची न्यूक्लिओफिलिसिटी देखील काय होत जाते? वाढत जाते. If attacking element belong to the same period in periodic table, then nucleophilicity correlates with the basicity. म्हणजे पिरियडमध्ये जर ग्रुपची न्यूक्लिओफिलिसिटीचे अटॅकिंग एलिमेंट एकाच पिरियडचे असतील तर त्याचे न्यूक्लिओफिलिसिटी कोणावर डिपेंडेंट आहे? बेसिसिटीवर. फॉर एक्झाम्पल H2O इज लेस न्यूक्लिओफिलिक दॅन NH3. कारण काय? ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द नायट्रोजन अँड हेन्स H2O कॅन नॉट डोनेट इलेक्ट्रॉन पेअर मोर रेडिली दॅन NH3. ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि नायट्रोजन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे ऑक्सिजन स्वतःवरची इलेक्ट्रॉन पेअर लवकर डोनेट करत नाही, तो होल्ड करून ठेवतो. पण नायट्रोजन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इट डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर मोर इझिली. त्यामुळे NH3 हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे आणि H2O हा वीकर न्यूक्लिओफाईल आहे. इफ अटॅकिंग ॲटम बिलॉंग्स टू द सेम ग्रुप इन अ periodic table, then nucleophilicity increases from top to bottom in the group but basicity decreases. म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम जर आपण वरून खाली जर आलं तर आपल्याला काय होत जाते? बेसिसिटी डिक्रीज होत जाते, पण न्यूक्लिओफिलिसिटी काय होत जाते? वाढत जाते. से फॉर एक्झाम्पल I- इज ए गुड न्यूक्लिओफाईल बट इट इज ए वीक बेस, आणि F- इज ए पुअर न्यूक्लिओफिलिक बट इट इज ए स्ट्रॉंग बेस. I- FCl, Br आणि I याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फ्लोरीन इज अ मोस्ट निगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज स्ट्रॉंगर आहे, तो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल पाहिजे, पण तसं नाही कारण त्याची साईज लहान आहे. निगेटिव्ह चार्ज जो आहे न्यूक्लियस होल्ड करून ठेवतो, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन पेअर इझिली डोनेट करत नाही, त्यामुळे तो वीक न्यूक्लिओफाईल आहे. पण तो स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस का? तर निगेटिव्ह चार्ज इज अ स्ट्रॉंग, निगेटिव्ह चार्ज स्ट्रॉंग आहे म्हणून तो स्ट्रॉंग बेस. पण जसं खाली आपण जातो पिरियॉडिक टेबलमध्ये F आहे, मग Cl आहे, मग Br आहे आणि मग I-, तर काय होत जाते? ॲटमची साईज वाढत जाते. ॲज द साईज ऑफ द ॲटम इन्क्रीजेस, the hold of nucleus on outer electron decreases. न्यूक्लियसचं बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर जे होल्डिंग आहे त्याला जो धरून ठेवतो ती कपॅसिटी कमी होते, त्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर जी आहे बाहेरच्या ऑर्बिटलमधली ती इझिली डोनेट केली जाते. त्यामुळे I- वरची इलेक्ट्रॉन पेअर जी आहे इझिली डोनेट केली जाते, म्हणून I- इज ए गुड न्यूक्लिओफाईल
आणि F मायनस हा काय आहे, विकर न्यूक्लिओफाईल आहे. लक्षात. दिस इज द डिफरन्स or the criteria for nucleophilicity and the basicity. आता काही न्यूक्लिओफाईल जे असतात त्या ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल असतात. ॲम्बिडंट म्हणजे काय, दोन, म्हणजे न्यूक्लिओफाइल्स विच कंटेन्स मोर दॅन वन ॲटम थ्रू विच न्यूक्लिओफिलिक अटॅक कॅन बी टेक्स प्लेस आर कॉल्ड एज ए ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. म्हणजे न्यूक्लिओफाईलमधनं कधी दोन ॲटम असे असतात की त्याच्या दोघी ॲटमवरून न्यूक्लिओफिलिक अटॅक हा शक्य होऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल सायनाइड आयन. सायनाइडमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. अशा प्रकारे कार्बन पण न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि नायट्रोजन, कारण नायट्रोजनवर लोन पेअर असते त्यामुळे तो पण अटॅक करू शकतो. आणि कार्बनवरती हा पाय बॉन्ड जर शिफ्ट झाला तर निगेटिव्ह चार्ज येतो त्यामुळे तो पण अटॅक करू शकतो. अशा ज्या न्यूक्लिओफाईल्स असतात त्याला आपण म्हणतो ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. त्याचं हे एक्झाम्पल दिलेलं आहे. RBR हे सबस्ट्रेट आहे, त्याच्यावर NaCN अटॅक करतो. हा SN2 मेकॅनिझम आपल्याला असेल तर बॅक साईडने अटॅक करेल आणि RCN मिळेल. म्हणजे कार्बन जॉईंट झालेला आहे, म्हणजे अटॅक थ्रू कार्बन आहे. कार्बन निगेटिव्ह चार्ज आहे, तो इथे अटॅक करतो, ब्रोमिन निघून जातो, RCN, दिस इज अटॅक थ्रू द कार्बन. जर AgCN वापरला तर त्यावेळेला काय होतं, अटॅक थ्रू नायट्रोजन. इथं नायट्रोजन काय करतो, निगेटिव्ह चार्ज आहे, लोन पेअर आहे, इट अटॅक्स ऑन द कार्बन आणि आपल्याला अल्किल आयसोसायनाइड तयार होतो. म्हणजे दोघी ग्रुप जे आहेत कार्बन किंवा नायट्रोजन बोथ आर अटॅकिंग सच न्यूक्लिओफाईल इज कॉल्ड एज ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. जसं ॲम्फिबिया क्लासमध्ये बेडूक आपल्याला माहिती आहे, बेडूकला ॲम्फिबियन म्हणतो. तशा प्रकारे, कारण तो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरही राहतो त्यामुळे त्याला आपण ॲम्फिबिया म्हणतो. तसं आहे. सिमिलरली इथं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे NO2चं. याच्यामध्ये अटॅकिंग ॲटम हा नायट्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण हा अटॅकिंग ॲटम आहे. सो हे झालं ॲम्बिडंट. सो न्यूक्लिओफाईलचं नेचर जे आहे, रेट ऑफ द रिॲक्शन SN2चा, SN1 रिॲक्शनचा रेट न्यूक्लिओफाईलवर डिपेंडंट नाही, पण SN2चा रेट मात्र डिपेंडंट आहे. आणि पुढचा फॅक्टर आहे नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप हा कंपाऊंडमधनं जेवढा लवकर निघून जाईल तेवढा रेट ऑफ द रिॲक्शन हा वाढेल. आता बघू नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल SN1 SN2च्या रिॲक्शनवरती काय. नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप इज एक्सपेक्टेड टू इफेक्ट रेट ऑफ दोघी SN1च्या आणि SN2 दोघांच्या रेटवरती काय होतो, अफेक्ट करतो. कारण लिव्हिंग ग्रुप हा दोघी रिॲक्शन्समध्ये रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये काय आहे, इन्वॉल्ड आहे. SN2 मेकॅनिझममध्ये मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड सायमल्टेनियस प्रोसेस आहे आणि एनर्जी रिलीज्ड इन द बॉन्ड फॉर्मेशन इज यूज फॉर द एनर्जी ब्रेकिंग. बट इन SN1 मेकॅनिझममध्ये काय आहे, बॉन्ड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड म्हणजे लिव्हिंग ग्रुप आधी निघून जातो आणि कार्बोकटायन फॉर्म होतो. ही पहिली स्टेप आहे, ही रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. त्यामुळे SN2चा रेट जो आहे, लिव्हिंग ग्रुप जर गुड लिव्हिंग ग्रुप असेल रेट ऑफ SN1 रिॲक्शन इन्क्रीजेस. तसं रेट ऑफ SN2चा काही फारसा फरक पडत नाही, कारण काय आहे, न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे आणि त्याच्यासाठीची फॉर्मेशनची एनर्जी जी आहे ती ब्रेकिंगसाठी वापरली जाणार आहे. पण गुड लिव्हिंग ग्रुप असेल तर त्यावेळेलाही तो रेट थोडासा वाढू शकतो. आता गुड लिव्हिंग ग्रुपचं काही क्रायटेरियाज आहे, कुठला ग्रुप गुड लिव्हिंग आणि कुठला ग्रुप हा बॅड लिव्हिंग. The bond between carbon and living group should be weak. This is possible if size of living group is large. लिव्हिंग ग्रुपची साईज जर लांब असेल तर कार्बन आणि लिव्हिंग ग्रुप जो आहे यांच्यामधलं काय, हे जे बॉन्ड लेंथ आहे हे जास्त असते. त्यामुळे बॉन्ड लेंथ जास्त झाली, जेवढी जास्त लांबी बॉन्डची तेवढा तो वीक बॉन्ड असतो. आणि इफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ लिव्हिंग ग्रुप इज लेस, ग्रुपची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल तर बॉन्ड विल बी लेस पोलर अँड वीक. जेवढा बॉन्ड कमी पोलर असेल तेवढा तो वीक बॉन्ड असतो. म्हणजे असे जर असतील तर ते लवकर ते गुड लिव्हिंग ग्रुप असतात. द लिव्हिंग ग्रुप शुड बी स्टेबल. वन्स लिव्हिंग ग्रुप इज डिपार्चर इट शुड नॉट रिकम्बाईन विथ द कार्बन सबस्ट्रेट. म्हणजे लिव्हिंग ग्रुप एकदा का निघून गेला तर तो निघून गेल्यानंतर स्टेबल असला पाहिजे. तो स्टेबल नसला तर तो पुन्हा त्या कार्बनवर अटॅक करेल. म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप कोणता, निघून गेल्यानंतर सबस्ट्रेटमधनं किंवा कार्बनवरनं निघून गेल्यानंतर तो काय असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे.
आता इथं आपल्याला हे दिलेलं आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, दॅट इज ग्रुप हॅव्हिंग -I अँड -R इफेक्ट इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुपची स्टॅबिलिटी वाढतं. आता NH2 आहे, याच्या हा न्यूक्लिओफाईल आहे, सॉरी लिव्हिंग ग्रुप आहे समजा, OH आहे आणि OR मायनस आहे. याच्यामध्ये काय, दीज आर द बॅड लिव्हिंग ग्रुप. यांना काय म्हणतात, बॅड. हे लवकर निघून जात नाही, कारण निघून गेल्यानंतर ते स्टॅबिलाईज केले जात नाहीत, कारण इथे NH2 आहे, नायट्रोजनवरचा चार्ज जो स्टॅबिलाईज केला जात नाही, त्यामुळे पुन्हा NH2 ग्रुप जर निघून गेला तर पुन्हा जॉईंट होतो कार्बनशी. OHचं पण सेम आहे. आणि OR इज अ व्हेरी बॅड लिव्हिंग ग्रुप, कारण OR वरती R इज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग. हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज वाढवतो, त्यामुळे तो पुन्हा काय होतो, बॅड लिव्हिंग ग्रुप होतो. आता इथे आपल्याला तेच एक्झाम्पल दिलेलं आहे. OH ग्रुप निघून गेला, BR अटॅक होईल आणि हा OH बाहेर पडेल, पण इट इज नॉट पॉसिबल. कारण काय, हा OH वरचा निगेटिव्ह चार्ज स्टेबल नाही, त्यामुळे तो पुन्हा काय करेल, सबस्ट्रेटवरती अटॅक करतो. OH कॅन कन्व्हर्टेड इंटू लिव्हिंग ग्रुप. पण हा जर काढून टाकायचा असेल तर मग काय करावं लागतं, याला, हा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, याला गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्व्हर्ट केलं म्हणजे काय, की त्याची रिॲक्शन एखाद्या ॲसिड बरोबर केली किंवा प्रोटोनेटेड सॉल्व्हंट बरोबर केली, म्हणजे हा H+, तर आपल्याला याचं प्रोटोनेशन होईल, हा पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर. आता मात्र हा इझिली निघून जाईल. OH group can be converted into tosylate, a good living group, by carrying out the reaction with paratoluene sulfonyl chloride. OH ग्रुपची पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्शन जर कॅरी आउट केली तर त्याचं गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्व्हर्शन करता येतं. म्हणजे हा HCl बाहेर पडला आणि टॉसोलेट ग्रुप जॉईंट झाला. नाव दिस ग्रुप बिकम्स ए लिव्हिंग ग्रुप. आता हा लिव्हिंग ग्रुप झाला आणि हा बल्की लिव्हिंग ग्रुप आहे, त्यामुळे हा इझिली काय होईल, निघून जातो. म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप इन्क्रीजेस द रेट ऑफ द SN1 ॲज वेल ॲज SN2 रिॲक्शन. अँड द लास्ट फॅक्टर त्याच्यामध्ये आपण म्हणूया नेचर ऑफ सॉल्व्हंट, इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट ऑन SN1 रिॲक्शन. आपण काय करू, पुढच्या पिरियडला आपण बघू. दिस मच इज इनफ फॉर दिस पिरियड. आता आपण पाहिलं स्टिरियोकेमिस्ट्री SNi रिॲक्शनची, रिटेन्शन विथ द कॉन्फिगरेशन and the factors affecting SN1 and SN2 reaction. So go through the lecture. If you have difficulty, then you will contact me on WhatsApp group. Thank you very much.